बारामतीत पवार कुटुंबात कोण कुणाच्या बाजूने हे अगदी स्पष्ट होत चाललंय। अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला आता लागलेत, तर रोहित पवारांची आई आणि बहीण ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। बारामतीमध्ये पवार कुटुंबात राजकीय महाभारत सुरू झालंय। अजितदादांसोबत आणि सुप्रिया सुळेंसोबत पवार कुटुंबातील कोण याचं उत्तर आता हळूहळू मिळू लागलंय। अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांनी सुप्रिया सुळेंच्या बाजूने रणांगणात उडी घेतली आहे। श्रीनिवास पवार यांच्या खांद्यावर इंदापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे। इंदापूरमधील निवडणूक प्रचाराची सगळी व्यवस्था श्रीनिवास पवार पाहणार आहे। दुसरीकडे रोहित पवारांची आई सुनंदा पवार आणि रोहित पवारांची बहीण सई पवार या प्रचारात उतरल्यात। गावागावात त्या सभा घेऊ लागल्यात। पक्ष पळवणं सोपं असतं, पण पक्ष टिकवणं सोपं नसल्याचा टोला सुनंदा पवारांनी लगावलेला आहे। पळवणं फार सोपं आहे, पण ते टिकवणं किंवा त्याचं हे करणं फार अवघड असतं। ज्यांनी उभा केलं, ज्यांनी वाढवलं, ज्यांनी मोठं केलं, त्याच्या हातातून हिसकावून घेतलेलं पण लाभत नाही। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळाल्यापासून तुतारी या वाद्याला देखील अच्छे दिन आल्याचं सुनंदा पवार मतदारांना सांगताना दिसतात। आज तुतारीचे कारखाने बंद पडलेले कारखाने परत सुरू झाले। दुसरी काही लोक मागतच नाही, फक्त तुतारी पाहिजे। ज्या तुताऱ्यांना पार गंजलेल्या होत्या, काळ्या पडलेल्या होत्या, त्या चकचकीत झाल्या आणि त्या लोकांना पण काम मिळालं। त्यामुळे हे तुतारी वाजवणारा माणूस हे खूप मोठं चिन्ह आपल्याला या राष्ट्रवादी साहेबांच्या पक्षासाठी आपल्याला मिळालेलं आहे। बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी आणि मुलं वगळता पवार कुटुंबातल्या इतर सर्व सदस्यांचा कल हा सुप्रिया सुळेंकडे दिसतोय। सगळे पवार विरुद्ध एकटे अजित पवार अशी स्थिती आता बारामतीमध्ये दिसू लागलेली आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।